नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज आपण संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे यावरील काही प्रश्न पाहणार आहोत. पुढीलपैकी कोणत्या नियमानुसार खालील संचातील संख्यांचा संच मिळतो ते ओळखा. पहिला नियम आहे संख्येला 7 ने गुणा आणि 5 मिळवा. दुसरा नियम आहे संख्येचा वर्ग करून त्यात तीच संख्या मिळवा. तिसरा नियम संख्येचा घन करून त्यातून 3 वजा करा. चौथा नियम संख्येला 9 ने गुणून त्यातून निम्मी संख्या वजा करा. त्या 4 नियमापैकी कोणता नियम खालील संचामध्ये बसतो ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं उदाहरण आहे 156, 56, 12, 110. दुसरं उदाहरण आहे 68, 17, 34, 85. तिसरं उदाहरण आहे 75, 12, 40, 19. आणि चौथं उदाहरण आहे 61, 122, 5, 340. तर या 4 उदाहरणामधील संख्यांचे संच आहेत. या संचातील संख्यांची मांडणी वरील 4 पैकी कोणत्या नियमानुसार आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. हो, हे अगदी सोपं आहे. तर पहिल्या उदाहरणाला आपण सुरुवात करूया. 156, 56, 12 आणि 110 या संख्यांची मांडणी वरील पैकी कोणत्या नियमामध्ये आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. 156 ही संख्या जर आपण विचारात घेतली तर ती संख्या 12चा वर्ग 144 अधिक 12 जे संख्येचा वर्ग करून त्यात तीच संख्या मिळवलेली आहे. 56 ही संख्या जर आपण विचार घेतली 7चा वर्ग 49 अधिक तीच संख्या 7 बरोबर 56. 12 ही संख्या 3चा वर्ग अधिक 3 आणि 110 ही संख्या 10चा वर्ग अधिक 10 म्हणजे संख्येचा वर्ग करून त्यात तीच संख्या मिळवली तर या संख्यांचा संच मिळतो. आणि हा नियम दुसरा नियम आहे संख्येचा वर्ग करून त्यात तीच संख्या मिळवा. ऑप्शन नंबर 2. दुसऱ्या उदाहरणातील संख्यांचा संच बघूया आपण. 68 ही संख्या 8 गुणिले 9 वजा 4 म्हणजे काय केलं, संख्येला 9 ने गुणून त्यातून त्या संख्येची म्हणजे 8 ची निमपट वजा केली. 9 72 वजा 4 बरोबर 68 ही पहिली संख्या मिळाली. त्यानंतर 17 ही संख्या 2 गुणिले 9, 2 गुणिले 9 18 आणि 2 ची निमपट 1, 18 वजा 1 बरोबर 17. 34 ही संख्या 4 गुणिले 9, 9 चौक 36 आणि 4 ची निमपट 2, 36 वजा 2 बरोबर 34. 85 ही संख्या 10 गुणिले 9, 90 आणि 10 ची निमपट 5, 90 म्हणून 5 वजा केले 85 मिळाली. म्हणजे संख्येला 9 ने गुणून त्यातून त्या संख्येची निमपट वजा केली तर या संख्याचा संच मिळतो. आणि हा नियम चौथा नियम आहे. ऑप्शन नंबर 4. तिसऱ्या उदाहरणातील संख्यांचा संच बघूया. 75 ही संख्या 10 गुणिले 7 अधिक 5 जे 10 7 70 अधिक 5 म्हणजे संख्येला 7 ने गुणून त्या संख्येची निमपट म्हणजे त्या गुणाकारामध्ये 5 मिळवले. संख्येला 7 ने गुणून त्यात 5 मिळवले म्हणजे 10 गुणिले 7 70 अधिक 5 75. त्यानंतर 12 ही संख्या 1 गुणिले 7 7 अधिक 5 बरोबर 12. नंतर 5 गुणिले 7 35 अधिक 5 40 आणि 2 गुणिले 7 14 अधिक 5 19 म्हणजे संख्येला 7 ने गुणून त्यात 5 मिळवल्यास हा संख्यांचा संच मिळतो. आणि हा नियम क्रमांक 1 आहे म्हणजे ऑप्शन नंबर 1. त्यानंतर चौथ्या उदाहरणातील संख्या बघूया आपण. 61 ही संख्या कशी मिळणार आहे. 4चा घन 64 वजा 1 वजा 3 बरोबर 61 म्हणजे संख्येचा घन करून त्यातून 3 वजा केल्यास पहिली संख्या मिळाली. 122 ही संख्या 5चा घन 125 वजा 3 बरोबर 122. 5 ही संख्या 2चा घन 8 वजा 3 बरोबर 5 आणि 340 ही संख्या 7चा घन 343 वजा 3 बरोबर 340
जे संख्येचा घन करून त्यातून 3 वजा केले असता हा संख्यांचा संच मिळतो आणि हा नियम क्रमांक 3 आहे. ऑप्शन नंबर 3 हे याचं अचूक उत्तर आहे. तर पुढील उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे. कंसाबाहेरील संख्याचा कंसातील संख्येशी असलेला संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी अचूक पर्याय निवडा. 92 कंसातील संख्या 28 दिलेली आहे. 161, 114, 30, 95, 51 प्रश्नचिन्ह आणि 136. म्हणजे या कंसातील संख्येशी इतर 2 संख्या ज्या आहेत त्या संख्यांचा काहीतरी संबंध आहे, तो ओळखायचा आणि मग प्रश्नचिन्हा जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून आपल्याला निवडायचं आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत 24, 42, 67 आणि 85. तर हे उदाहरण सोडवा आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये पाठवा. धन्यवाद.